होळकर हे सुद्धा काल कोळ्याच्या सभेला येऊन गेले. त्यामुळे आम्ही सगळी मंडळी ही बाबासाहेबांच्या बरोबर आहे. त्यामुळं तुम्ही कुणाचं तरी शेवटाला मशाल हातात घेतले. मला एक सांगा, जर दीपक आबा गेले नसते तर शिवसेनेचा उमेदवार कोण होतं जरा नाव सांगता का? त्यांनाही कुठं काय मिळालं नाही आणि त्यांनाही माणूस मिळाला नाही म्हणून तिथे गेले. आता अनेकांनी सांगितलं त्यांनी काय केलं, कुणी काय केलं, त्यांनी दोघांनी काय केले आपल्याला चांगलं माहित आहे. मग अशी कुणीतरी सांगितलं इथं ऊस जास्त पिकतो, दुधाचा धंदा चांगला आहे म्हणून साखर कारखाना भांबुरेने काढला. त्याची वाट कुणी लावली सांगा? मी सुद्धा निवडणुकीला निवडून आलो होतो. 1 वर्ष कारभार बघितला आणि 4 वर्ष माझे निवडणूक म्हणजे संचालक पद असताना 9 लोकांनी आम्ही 4 वर्ष असताना राजीनामा दिला आणि हे 11 लोकांवरती ती कारखाना मुडीत काढला. मी आज आवर्जून सांगतो, या तालुक्यामध्ये या वेळेला चेअरमन निवड झाली आणि मीही त्या यातनं होतो. अनेक लोकांनी सांगितलं की जर बाबूराव गायकवाड चेअरमन झाले असते तर महाराष्ट्रात नाही देशात 1 नंबरचा कारखाना चालवला. ही संस्था चालवायची आमची हिंमत आहे. आमच्या सगळ्या संस्था बघा, आमचे संघ बघा, गुरुदत्त संघ आहे, सगळ्याच डाळिंब गेलं, संघ बंद पडले. माझी सांगोल्याला तुमच्या महूद रस्त्यावरती एकरभर जागा आहे, तुमच्या वकील साहेबाच्या शेजारी. संस्थेच्या नावावर आहे, माझ्या नावावर नाही. हलदविडीला जागा आहे, हलदविडी रस्त्यावरची वाकीला हलदविडी रस्त्यावरची जागा आहे, मोठं गोडाऊन आहे, ते गुरुदत्त संघाच्या नावावर आहे. वाटंबऱ्यामध्ये 4 गाळे काढलेत, 5 गुंठ जागा आहे, ती गुरुदत्त संघाच्या नावावर आहे. आणि हे मात्र बळीराजा संघाला जी जागा घेतली तिथं आता स्वतःच ऑफिस उभा केले, तुम्हालाही माहित आहे. मग अशी कुणीतरी सूतगिरणीचा उल्लेख केला, वसंतराजा सूतगिरणी. मला माहित नाही पण उतर आता म्हणते ती उतारा जरा तपासून बघा तुम्ही बघा, मला काय त्याची गरज नाही. नेमकं उतारा कोणाच्या नावावर आहे आणि म्हणून तुम्हाला संस्था चालवत आणि सहकार महर्षी पुरस्कार दिले. कोण पुरस्कार देणार होती मलाही माहित नाही. सहकार महर्षी मी सहकार मुडीत काढणारे. काल आमचे गोंगडे होते, महादेव गोंगडे, आणि ते वाडेगावचे असल्यामुळे त्यांचं हायस्कूल आहे. त्यांनी सांगितलं आमच्या हायस्कूलमध्ये असं आहे की 10वीतल्या पोराला जर बोललं आणि त्याचं नाव लिहा म्हटलं तर नाव लिहायला येत नाही. म्हणजे पिढी बर्बाद करायचं काम करताय. माझंही कॉलेज आहे, महाराष्ट्रामध्ये ब्रँड आहे, सांगोला कॉलेजचा महाराष्ट्रामध्ये ब्रँड आहे. तुम्हालाही माहित असेल तुमच्या गावची अनेक मुलं माझ्याकडे BCS साठी येतात. 4 डिव्हिजन आहेत, 320 विद्यार्थी, 2-2 हजार पोरं परीक्षा घेतात. मी काही पुढारी नाही देतो, 20% जागा असतात. काही मंडळी अर्ज करतात, उद्या बाबासाहेबांनी सांगितले एखादा घ्यावं लागतंय, पण मी त्याला फोन येईल असा मी सांगतो, या मार्कात 30 मार्काच्या वरचं द्या आणि एकच द्या. मंत्री असला तरी त्याला एकच जागा देतो, आमदार शहाजी बापूला एकच जागा देतो, दीपक आबाला बी एकच जागा देतो. आणि म्हणून हा ब्रँड तयार करा. तुम्ही पिढी बर्बाद केली, तुम्ही संस्था काढून पिढी बर्बाद केली आमच्यासारख्यानं. राजकारण हे आमदार करूनच होता येतं अशातलं भाग नाही. समाजकारण करायचं असेल तर निरनिराळ्या संस्था उभ्या करा, चांगल्या संस्था उभ्या करा. आम्ही आता गुरुदत्त संघ बंद पडले, मी खताचं दुकान त्याच्यामार्फत औषधात चालू केलंय. 10% नफ्यानं आम्ही खत औषधं विकतो आणि वर्ष झाल्यानंतर 5% नफा त्या शेतकऱ्याला चेकनं परत करतो. आणि म्हणून शेतकऱ्याचं हिताचं राजकारण केलं पाहिजे. मग अशी अतुल मालकाने गेले काय सांगितलं, ह्यांची निष्ठा काय, दुसऱ्याची निष्ठा. बापू कुठनं पहिल्यांदा त्यावेळेला शंकरराव चव्हाण यांचे होते, शंकरराव चव्हाण काँग्रेसचे, त्यांची निष्ठा. त्याच्यानंतर शंकरराव मोहिते पाटलांची निष्ठा, त्याच्यानंतर पुन्हा मध्ये अपक्षच राहिले, त्याच्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरेची निष्ठा,
आता पुन्हा शिंदेची निष्ठा, दुसऱ्या उमेदवाराचं तसंच आहे. पहिले शंकरराव मोहिते पाटील विजयदादाचा फोटो ऑफिसमध्ये, तो काढला शरद पवारचा लावला, तो काढला अजित पवारचा लावला, आणि आता ते काढून उद्धव ठाकरेचा लावला. काय मंडळी म्हणतात राष्ट्रवादी म्हणजे बाबूराव एकटाच आहे काय? मी एकटा नाही, या गावामध्ये सुद्धा शरद पवारला मानणारी मंडळी आहे. आणि म्हणून काही बाजूला बसून ऐकत असतील, मी त्यांना विनंती करणार आहे की तुम्ही शरद पवारला मानणारे आहेत, तुम्ही संभाजीराव शेंडेला मानणारी माणसं आहेत, खऱ्याला खरं म्हणत जावा. शरद पवारांनी जे सांगितलंय ते करा, लबाडाच्या नादाला लागू नका. माझ्या घरामध्ये माझ्या ऑफिसमध्ये एकच फोटो आहे फक्त. मी जसा राजकारणात आलो तसं एकच फोटो आहे शरद पवार, मी दुसरा कुठला फोटो लावलेला नाही. कुणालाही मतं दिली असतील परंतु नेता बदलला नाही. आणि म्हणून तुम्ही कापड्या बदलल्यासारखं नेतं बदलताय. तुमच्या पाठीमागं माणसं यायचं का सांगा. आणि मी आपणाला सांगणार आहे की उद्याच्या 20 तारखेला वेळ होत आलेला आहे बराच.